राज्यात विविध शासनाच्या विभागातून ठेकेदारांनी केलेल्या कामांचे सुमारे 90,000 कोटींची देणी राज्य शासनाने थकवली आहेत। ही देणी देण्यास शासन टाळाटाळ करत असल्याने राज्यातील ठेकेदारांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतलाय। जोपर्यंत बिले मिळणार नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय सांगलीतील ठेकेदारांच्या बैठकीत घेण्यात आलाय। तांदुळवाडी जलजीवन मिशनची 1.5 कोटींची बिले थकल्याच्या तणावातून ठेकेदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली आहे। हर्षल पाटील यांना सांगली ठेकेदारांच्या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। त्यानंतर राज्यातील ठेकेदार आणि अभियंत्यांची व्यापक बैठक हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष बाबासाहेब गुंजाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीला सांगली बिल्डर्स असोसिएशन, सांगली सबे संघटना, रेडाईचे प्रतिनिधी उपस्थित होते। राज्यातील हजारो ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची बिले शासनाकडून थकीत आहेत। कामे पूर्ण होऊन देखील बिले अदा केली जात नाहीत। ठेकेदारांनी कर्ज काढून सावकारी व्याजाने पैसे घेऊन काम पूर्ण केलं, मात्र आता त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला असून कर्ज फेडायचं कसं असा प्रश्न पडलाय। राज्यातील सर्व कॉन्ट्रॅक्टर, मक्तेदार यांची संपूर्ण थकीत बिले जोपर्यंत दिली जात नाहीत तोपर्यंत केंद्र सरकारची, राष्ट्रीय महामार्गाची तसेच राज्य सरकारची सर्व कामे थांबवण्याचा निर्धार बैठकीत घेण्यात आला। 90,000 कोटींची बिले सर्व विभागात अडकली आहेत। 6 महिने मंत्रालयात हेलपाटे मारलेत, पण याची दाद घेताना दिसत नाही। हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली। यापूर्वी देखील अशा घटना घडल्यात। शासनाने जागं व्हावं आणि ठेकेदारांचे बिले द्यावीत, अन्यथा यापुढे कोणतीही घटना घडल्यास शासन जबाबदार असेल असा इशारा बाबासाहेब गुंजाटे यांनी दिलाय। हर्षल पाटील याला श्रद्धांजली वाहतो। गुलाबराव पाटील यांनी बेजबाबदार वक्तव्य केलं आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे। तसेच प्रत्येक मंत्र्यांनी जमिनीवर पाय ठेवून काम करावे असा सल्लाही सदाभाऊ खोत यांनी दिलाय। गुलाबराव पाटलांनी पहिले माहिती घेऊन बोलायला हवं होतं। येथे 8 दिवसात मुख्यमंत्र्यांना भेटून या सर्व प्रकाराबद्दल बोलणार असल्याचे त्यांनी सांगितलं। ते तांदुळवाडी गावातील स्मशानभूमीमध्ये हर्षल पाटील यांच्या आज रक्षा विसर्जन प्रसंगी सदाभाऊ बोलत होते। यावेळी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, हर्षल पाटील हा उपकंत्राटदार होता आणि मुख्य कंत्राटदाराकडून कामे घेऊन तो काम करत होता, मात्र अनेक ठिकाणी काम पूर्ण करूनही त्याला पैसे मिळाले नाहीत। पण मंत्री म्हणून काम करताना मंत्रालयातील बारकावे माहीत असणं आवश्यक आहे। बेजबाबदार वक्तव्य करून नवतरुणांना निराश करणं चुकीचं आहे। त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी थेट मागणी सदाभाऊ खोत यांच्याकडून करण्यात आली आहे। तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांनी बेजबाबदार वक्तव्य केले, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा राजीनामा द्यावा। हर्षल पाटील यांना मी श्रद्धांजली वाहतो। प्रत्येक मंत्र्यांनी जमिनीवर पाय ठेवून काम करावे असा सल्ला खोत यांनी दिलाय। जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला होता, पण 2 दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढलाय। शिराळा, वाळवा, मिरज, पलूस तालुक्यात जोराचा पाऊस होत असून उर्वरित ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे। दिवसभर ढगाळ वातावरण होतं। पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील विसर्ग कमी करून वारणा धरणातून 7,040 क्युसेक तर कोयना धरणातून 2,100 क्युसेकने विसर्ग चालू आहे। जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलाय। शिराळा तालुक्यांसह धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे। वाळवा, पलूस, मिरज, तासगाव, खानापूर, कडेगाव, आटपाडी, कवठेमंकाळ तालुक्यात पावसाच्या सरी अधूनमधून सुरू आहेत। सांगली शहर परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले। सायंकाळी हलक्याशा पावसाने हजेरी लावली। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हवेत गारवा राहिलाय। पुढील 2 दिवस जिल्ह्यात सर्वच ठिकाणी ढगाळ हवामान असणार आहे असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। वारणा धरणातून 7,040 क्युसेक तर कोयना धरणातून 2,100 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील कमानीजवळील वर्षा हॉटेलमधून साहित्य चोरणाऱ्या टोळीचा सांगली ग्रामीण पोलिसांनी छडा लावलाय। संशयित दीपक राजाराम माने, गौतम राजू काळे या दोघांना अटक करून अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले। टोळीकडून 4 गुन्हे उघडकीस आणून 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। कसबे डिग्रज येथील प्रीतम प्रभाकर हंकारे यांचे वर्षा हॉटेल कमानीजवळ आहे। चोरट्यांच्या टोळीने दिनांक 22 रोजी रात्री 11 वाजता हॉटेल बंद झाल्यानंतर मध्यरात्रीनंतर हॉटेलचा पत्रा उचकडून आतील मिक्सर, गॅस सिलेंडर, ताटे, वाट्या असा सुमारे 35,000चं साहित्य चोरून नेलं होतं। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगुले यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पथक चोरट्यांचा शोध घेत असताना कर्मचारी अक्षय माने यांना संशयित गौतम काळे हा इनाम धामणी येथे चोरीच्या मालातील गॅस सिलेंडर विक्रीसाठी थांबल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने तिथे जाऊन गौतमला ताब्यात घेतलं, तेव्हा त्याने साथीदार दीपक माने व अल्पवयीन युवकाच्या मदतीने बुधगाव, तुंग, कळंबी या ठिकाणी हॉटेल घरफोडी करून भांडी, दारूचे बॉक्स, तांब्याचा बंक चोरून केल्याची कबुली दिली। दीपक आणि गौतमला अटक करून 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। भाजपच्या संघटनाची ताकद ही त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। कार्यकारिणी ही पक्षाची रचना मजबूत करणारे आधारस्तंभ आहेत।
बूथ पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करत त्यांच्या माध्यमातून भाजपाची विचारधारा घराघरात पोहोचवणं हेच खरं काम असल्याचे प्रतिपादन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केलंय। सांगली शहर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या मध्य मंडल आणि सांगली उत्तर मंडल यांच्या नवीन मंडल कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। यावेळी आमदार सुधीर गाडगीळ आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या हस्ते निवडीचं पत्र देण्यात आले। जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग म्हणाले, पक्षाची रचना ही तळागाळातील कार्यकर्त्यांवर आधारित असते। आज जाहीर झालेली कार्यकारिणी ही केवळ नेमणूक नसून पक्षाचा विश्वासाचा एक भाग आहे। या कार्यकारिणीतील प्रत्येकाने निष्ठेने आणि कार्यक्षमतेने आपली जबाबदारी पार पाडावी। कार्यक्रम संघटनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा होता। कार्यकारिणीमध्ये नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी देत अनुभव आणि युवा जोम यांचा समन्वय साधण्यात आलाय। यावेळी विश्वजित पाटील, मोहन वाटवे, मध्य मंडल अध्यक्ष अमित देसाई, सांगली उत्तर मंडल अध्यक्ष राहुल नवलाई यांच्यासह विविध मंडळातील कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। महापालिका क्षेत्रातील 6 शाळा मॉडेल स्कूलमधून विकसित करण्यात येणार आहेत। याबरोबर 39 शाळांची दुरुस्ती करण्यासाठी 4,75,00,000 निधी मंजूर केला असल्याची माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली आहे। ते म्हणाले, महापालिकेच्या शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करून मुलांना चांगल्या शिक्षणासोबत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। सांगली येथील शाळा नंबर 17, 26, 23, 29 व मिरज येथील शाळा नंबर 19 व 22 या शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यात येणार आहेत। याबरोबर महापालिकेच्या शाळा दुरुस्तीबाबत लक्ष घालून सर्व शाळांची तपासणी करून दुरुस्तीबाबत आदेश दिलेत। त्यानुसार शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रस्ताव तयार केलेत। महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या 39 शाळांची दुरुस्ती करण्यात येणार आहे। शाळेची गळती प्रतिबंध व्यवस्था, शाळेतील शौचालयाची दुरुस्ती व आवश्यक त्या ठिकाणी नवीन शौचालय, शाळेच्या फरशी दुरुस्ती, शाळेचं रंगकाम, क्रीडांगण आदी सुविधांसाठी 4,75,52,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला। या निधीतून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली आहे। दी सांगली सॅलरी अर्नर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीला मार्च 2025 अखेर 9,47,00,000 रुपयांचा नफा झालाय। सभासदांना 9% लाभांश देण्यात येणार आहे। आज अखेर 173 सभासदांना 12,65,32,573 रुपये मदत देत त्यांना कर्जमुक्त केलं असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे। संस्थेची 113वी वार्षिक सभा रविवारी भावी नाट्य मंदिर सांगली येथे होणार आहे। कांबळे म्हणाले, सॅलरी अर्नर्स सोसायटीने 2024 ते 25 या आर्थिक वर्षात 9,47,00,000 रुपयांचा नफा मिळवला आहे। सभासदांना 9% लाभांश देण्याचा मानस असून यावर वार्षिक सभेत अंतिम निर्णय होणार आहे। लाभांश देण्यासाठी नफ्यातून 6,72,94,000 रुपयांची तरतूद केली आहे। तसेच सभासदांच्या कायम ठेवीवर लाभांश दरानेच 1,38,00,000 रुपये व्याज देण्यात येणार आहे। सभासदांचे हित लक्षात घेऊन संस्थेने कर्जाचा व्याजदर 10% केलाय। मयत सभासदांचे कर्ज निरंक करण्यासाठी संस्थेने सॅलरी कर्ज सुरक्षा निधी फंड ही महत्त्वाकांक्षी योजना 2016 ते 17 पासून राबवली आहे। आज अखेर या योजनेतील 173 सभासदांना 12,65,32,573 रुपये मदत देत त्यांना कर्जमुक्त केले। या योजनेमुळे कर्जदारांचे जामीनदार आणि वारसदार यांच्यावरील कर्जाचा बोजा कमी झालाय। तसेच संस्थेचा ठेवीदार वर्ग हा सेवानिवृत्त असल्याने त्यांच्या हितासाठी संस्थेने ठेव व्याजदरात वाढ केली आहे। सभासदांच्या सोयीसाठी पलूस, कडेगाव, कवठेमहांकाळ, सातारा आणि गडिंग्लज येथे विस्तारित कक्ष सुरू केले। त्यामुळे अहवाल सालात 654 सभासद वाढले आहेत। जत तालुक्यातील तिप्पेहळ्ळी येथे हौदात बुडून 2 वर्षांच्या निशांत निलेश शिंदे या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे। या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते। शुक्रवारी दुपारी निशांत हा घरासमोर खेळत असताना अचानक तोल गेल्याने पाण्याने भरलेल्या हौदात तो पडला। यावेळी घरातील पुरुष कामानिमित्त गावाबाहेर होते तर महिला घरकामात व्यस्त होत्या। त्यामुळे निशांत पाण्यात पडल्याची कोणालाही कल्पना आली नाही। सायंकाळी 5 वाजेपर्यंत निशांत दिसून न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता घराशेजारील हौदात त्याचा मृतदेह आढळून आला। तर तात्काळ जत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। महापालिका थोर महापुरुषांच्या जयंतीसाठी आणि इतर कामांसाठी निधी देते। त्याच धर्तीवर अण्णाभाऊ साठे यांच्या 1 ऑगस्टच्या जयंतीसाठी महापालिकेने निधी द्यावा या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने महापालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केलं। दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू करण्यात आले। उत्तम मोहिते म्हणाले, महापालिका क्षेत्रात
थोर महापुरुषांची जयंती आणि इतर कार्यक्रमांसाठी प्रशासनाकडून निधी दिला जातो. त्या निधीला आमचा विरोध नाही, पण आता दिनांक 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. येथील पुष्पराज चौकात हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यानिमित्त सभामंडप, थोर वक्त्यांचे मार्गदर्शन, पुस्तक प्रदर्शन यासाठी निधी महापालिका प्रशासनानं देणं आवश्यक आहे. तो निधी द्यावा अशी मागणी केली आहे. उपायुक्तांनी केवळ 50,000ची तरतूद करण्याची ग्वाही दिली, मात्र ही अमान्य आहे. इतर थोर महापुरुषांसाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. त्या धर्तीवर आम्हाला पैसे द्यावेत अशी मागणी केली असल्याचे मोहिते यांनी सांगितले.